नमस्कार. आपल्या नाशिकच्या सगळ्या प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मी रुचा. आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा, नामस्मरण आणि विठुरायाच्या चरणी समर्पण होण्याचा पवित्र दिवस. आजच्या दिवसाला महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो वारकरी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात विठोबाकडे पंढरपूरला रवाना होतात आणि हा भक्तिमय सोहळा मनाला नवसंजीवनी देतो. आजच्या या आषाढी एकादशी स्पेशल शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि आजच्या या शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचं महत्त्व, ते सुद्धा धार्मिक आणि आध्यात्मिक. विठुरायाचं हे व्रत आहे का? विठुरायाच्या आजच्या उपवासाचं महत्त्व काय आहे आणि दैनंदिन आयुष्यामध्ये आपण विठुरायाच्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्याचा आपण क्रम कसा लावू शकतो, या सगळ्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध गुरुजी पंडित मंदारदेव. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला ही आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी हाच असणार आहे की आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे आणि या एकादशीला म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी असं पण म्हणतात, तर ते का म्हणतात? नमस्कार. छान प्रश्न विचारला आपण विष्णूच्या मंत्रांनी या ठिकाणी सुरुवात करूयात. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. आपण अगदी चांगला प्रश्न विचारला आहे. तर आषाढी एकादशी जी आहे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण बघूयात की चैत्र महिन्यापासून तर फाल्गुन महिन्यापर्यंत दर महिन्याला 2 एकादशी या ठिकाणी येत असतात. बरोबर. प्रत्येक एकादशी जी आहे तिचं अनन्यसाधारण महात्म्य वेगवेगळं आहे. आता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी येणार आहे, कृष्ण पक्षामध्ये एक एकादशी येणार आहे, तसंच वैशाखात पण होणार आहे. असं 12 महिन्यांमध्ये एकंदर 24 एकादशा आपल्याला या ठिकाणी येत असतात. प्रत्येक एकादशीचं वेगळं नाव आहे. अच्छा, बर. म्हणजे जशी आपण हिला देवशयनी असं म्हणतो तसं चैत्र महिन्यामध्ये जी येणार आहे ती मोहिनी एकादशी आहे. ज्येष्ठामध्ये येणार आहे ती निर्जला एकादशी आहे. त्याच्यानंतर अजा एकादशी आहे. अशा वेगवेगळ्या एकादशींचे 24 एकादशींचे 24 नावं सांगितलेली आहेत. प्रत्येक एकादशीची एक कथा आहे की तिला ते नाव का बरं त्या ठिकाणी आहे. असा हा विषय खूप मोठा आहे तसा. आता आज आपण बघणार आहोत की आषाढीचं त्या सुरुवात आणि त्याच्यामध्ये अजून नुकताच आता जे अधिक महिना आपल्याकडे येऊन गेला. आपण म्हणतो साधारणतः 2.5 ते 3.5 वर्षानंतर अधिक महिना आपल्याकडे येत असतो. या अधिक महिन्यामध्ये ज्या 2 एकादशी येतात त्यांची पण नावं वेगळी आहेत. त्यांना कमला एकादशी असं म्हणतात. बर. अशा एकंदर 24 एकादशा वर्षभरामध्ये आणि त्याच्यानंतर अधिक महिन्यातल्या 2 अशा एकंदर 26 नावं ही वेगवेगळी सांगितलेली आहेत. प्रत्येक एकादशीचं महात्म्य वेगळं आहे, त्याची कथा निरनिराळी सांगितलेली आहे. वेगवेगळ्या पुराणांमध्ये ह्या सर्व कथेचा भाग आलेला आहे. आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊयात की आषाढी एकादशी जी आहे तर देवशयनी याला का बरं म्हणतात. बरोबर. तर या दिवशी भगवान महाविष्णू जे आहेत ते क्षीरसागरामध्ये योग निद्रेमध्ये जात असतात. अच्छा. शेषनागावरती ते योग निद्रेमध्ये 4 महिन्यासाठी जात असतात. योग निद्रा ही जी आहे तर हे योग निद्रेमध्ये गेल्यानंतर मग ही जी सृष्टी आहे या सृष्टीचा जो पालनकर्ता कोण आहे तर सृष्टीचा पालनकर्ताच भगवान महाविष्णू आहेत. मग तेच जर योग निद्रेत गेले तर मग सृष्टी कोण चालवणार. मग पुराणांमध्ये अशी कथा आलेली आहे की शिव जे आहे भगवान महादेव तर हे या सृष्टीचं जे चक्र आहे किंवा त्याचे पालनकर्ता म्हणून हे कार्यभार बघतात या 4 महिन्यांसाठी. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र किंवा आपण महेश म्हणतो, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 वेगवेगळी तत्व सांगितलेली आहेत. ब्रह्मदेवाकडे काय आहे तर ब्रह्मदेवाकडे या सृष्टीचं जे आहे ती सृष्टी ब्रह्मदेवाने उत्पत्ती केलेली आहे. म्हणजे कुठल्याही नवीन गोष्टीचं जे उत्पत्ती ज्या ठिकाणी होत असते तिचं कार्य हे ब्रह्मदेवाकडे सांगितलेलं आहे. बरोबर. विष्णूकडे काय, मगाचा आपला मुद्दा, विष्णूकडे परिपालन आहे. म्हणजे ती सांभाळण्याचं कार्य जे आहे ते महाविष्णू करतात आणि रुद्राकडे संहाराचं कार्य आहे. असं हे ब्रह्मा, विष्णू, रुद्र या तत्वावरती सर्व सृष्टी चाललेली आहे. बरोबर.
मग एक क्षीरसागरामध्ये महाविष्णू योग निद्रेसाठी 4 महिने जात असतात. म्हणजे ते झोपतात का, जसा सामान्य माणूस जसा थकल्यावर झोपतो असं नाही, तर ते योग निद्रेमध्ये असतात. तर मग याच्यामध्ये आपण ही जी आषाढी याला देवशयनी का म्हणतो, तर ते शयन करतात. कालिया जो शेषनाग आहे, या शेषनागावरती कालिया नाग, अशा नागांचे पण 9 वेगवेगळे प्रकार आहेत. 9 नाग मुख्य सांगितलेले. तर त्याच्यामध्ये शेषनागावरती हे जे आहेत महाविष्णू हे त्या दिवशी शयन करतात, म्हणून त्याचं नाव देवशयनी असं या ठिकाणी झाले. जी मग मी तुम्हाला 24 नावांचा हे सांगितला, त्या 24 नावांमधलं हे एक नाव आहे देवशयनी. आणि पुढे भाद्रपद महिन्यामध्ये एक येते, त्या एकादशीचं नाव आहे परिवर्तिनी. परिवर्तिनी एकादशी. परिवर्तिनी म्हणजे काय माहितीये का, तर परिवर्तिनी म्हणजे हे जेव्हा आपण शयनावरती जातो, शयन करतो आपण, आणि काही वेळानंतर आपण कूस बदलतो, तर ही या परिवर्तिनी एकादशीला ही कूस बदलतात महाविष्णू. म्हणून याचं नाव परिवर्तिनी एकादशी असं पडलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं एक आपला शो किंवा एक एपिसोड फक्त याच्यावर होऊ शकतो की एकादशी आणि त्याची वेगवेगळी नावं आणि त्याची कारणं काय आहेत. क्या बात आहे. पण हे तुम्ही छान सांगितलंय की देवशयनी एकादशी म्हणजे या दिवशी विष्णू जे आहे ते शयन करतात, म्हणून हिला देवशयनी एकादशी असं म्हणतात. पण आता मला एक सांगा की आषाढी एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे जे लोक कधीच उपवास करत नाही ते सुद्धा लोक आषाढी एकादशीचा उपवास करतच असतात. सो हे आषाढी एकादशीचं काही व्रत वगैरे आहे का, आणि हा उपवास का करतात? आषाढी एकादशीचं हे व्रत आहे जसं 24 एकादशा, तर प्रत्येक मनुष्याने, मग त्याच्यामध्ये संसारिक मनुष्य आला, वृद्ध मनुष्य आला, तरुण आला, त्याच्यानंतर संन्यस्त मनुष्य ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, साधू संत, हे सुद्धा त्याच्यामध्ये आले. तर हे सुद्धा हे व्रत सर्वजण म्हणजे आबाल वृद्धां हे जे आहे सर्वजण हे एकादशीचं व्रत करू शकतात. या व्रतामध्ये मुख्यतः असं आहे की आपल्याला एकादशी म्हणजे आपल्या सर्वांचा जो समज झालेला आहे की एकादशी म्हणजे काय, ते एकादशी म्हणजे उपवासाचा दिवस. मग तो उपवास कसा पाहिजे, तर त्या दिवशी उपवासनेला पण अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या सर्वांचा सामान्य मनुष्याचा जो कल आहे हा आपण त्याला एक उपवासाचा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. एकादशी दुप्पट खाशी. मग त्या दिवशी आपण आदल्या दिवशी बाजारात जातो, वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे सगळे अनेक पदार्थ जेवढे असतील तेवढे सगळे आपण गोळा करून आणतो बाजारातून. आणि थाली पण निघाली आहे. हो, आणि मग ते सर्व पदार्थ आपण गोळा करून आणतो, आणि मग घरातल्या सर्व महिला मंडळ जे आहे ते मग हा पदार्थ तो पदार्थ, पदार्थांची पण एक स्पर्धा त्याच्यामध्ये लागते. मग सकाळी एक सगळे पदार्थ झाले की संध्याकाळी अजून नवीन उपवासाचे पदार्थ. तर असं न करता आपण त्या दिवशी उपासना किती करतो आहे महाविष्णूंची, विठ्ठलाची, वैष्णव याची आपण उपासना किती करतो आहे याला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या दिवशी आपण जेवढं कमी खाऊ एवढं आरोग्यासाठी चांगलं आहे. एकादशीच्या दिवशी आपलं नेमकं उलटं होतं. मग तुमच्या याच्यामध्ये आलं की एकादशी आणि दुप्पट खाशी, असं न करता ती आपण उपासना त्या दिवशी किती करू शकतो. कुठल्याही एकादशी पण आषाढीला अनन्यसाधारण महत्व आहे. मग उपासनेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते विष्णू सहस्त्रनामाचं पठण त्या दिवशी करावं. तुम्हाला येत नसेल म्हणता तर श्रवण करावं. श्रवणाने सुद्धा त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतो. ज्यांना वैदिक मंत्र येतात, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, त्याच्यामध्ये पुरुष सूक्त दिलेलं आहे. विष्णूच्या अनेक वेगवेगळी उत्तर नारायण सूक्त आहे, विष्णू सूक्त आहे, त्या सूक्तांचं जास्तीत जास्त वेळेला पठण करावं. 16 ही संख्या महाविष्णूंसाठी निर्धारित आहे, तर 16 वेळेला सुद्धा पुरुष सूक्ताचं पठण, उत्तर नारायण सूक्ताचं पठण हे केलं जातं. विष्णू सहस्त्रनाम जे आहे श्लोकबद्ध आहे, आणि नाममंत्र सुद्धा आहे. विष्णवे नमः, प्रभ विष्णवे नमः. तर असे नाममंत्र सुद्धा आहे. ज्यांना श्लोकबद्ध येत नाही त्यांनी या सहस्रनामावलीचं वाचन करावं. 1000 विष्णूंची नावं आहेत याचं पठण करावं. त्याच्यानंतर तुलसी अर्चन सांगितलेलं आहे. आपण वेगवेगळ्या नावांनी महाविष्णूंना 1000 तुलसी वाहू शकतो. तुलसी अर्चन आपण करू शकतो. नावं आपल्याला येत नसतील तर विष्णवे नमः किंवा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने सुद्धा आपण तुलसी अर्चन करू शकतो. षोडशोपचार पूजा आहे. षोडशोपचार आपल्याला शक्य नसेल तर पंचोपचार पूजा आहे. पंचोपचार शक्य नाही झाली तर एकोपचार पूजा आहे. तर असं वेगवेगळ्या उपचार पद्धतींनी, उपासना पद्धतींनी आपण ही जी एकादशी आहे तिचं जास्तीत जास्त फलित आपल्याला प्राप्त करून घेऊ शकतो. सामान्य मनुष्य जो आहे या सामान्य मनुष्याकडनं
त्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारची पातकं घडत असतात. बरोबर. म्हणजे जी गोष्ट करायला सांगितलेली नाहीये शास्त्रामध्ये ती तो मनुष्य करतो. बरोबर. जे बोलायला सांगितलं नाही ते बोललं जातं, जे करायला सांगितलं नाही ते केलं जातं, जे खायला सांगितलं नाही ते खाल्लं जातं. अशी अनेक पातकं या मनुष्याकडनं दैनंदिन व्यवहारामध्ये नित्य घडत असतात. शास्त्रविरोधी कर्म हे मनुष्याकडनं घडत असतात. तर मग याचं पापांचं कुठेतरी क्षालन व्हावं, या पाप कुठेतरी मनुष्याचे नष्ट व्हावे आणि याला पुण्यांश मिळावा, पुण्य मार्ग याला मिळावा या मनुष्याला, याच्यासाठी सुद्धा महाविष्णूंची उपासना सांगितलेली आहे. आणि मग या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. जसं आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पासाठी आपण काय करतो, संकष्टी चतुर्थी, देवीची तिथी कुठली आहे, अष्टमी आहे, पौर्णिमा आहे, सूर्यासाठी आपण सप्तमी करतो, महादेवासाठी आपण महाशिवरात्र आहे, सोमवार आहे, प्रदोष आहे. तर तसं महाविष्णूंची मुख्य तिथी एकादशी सांगितलेली आहे. तर म्हणून मग पापक्षालन करणारी देवता, मोक्ष देणारी देवता कोण आहे, तर महाविष्णू आहे. महाविष्णूंची तिथी मुख्य तिथी एकादशी. त्यात एकादशीला सुद्धा सर्व एकादशींमध्ये देवशयनीला सर्वोत्तम महत्त्व सांगितलेलं आहे. असा सगळा संदर्भ याच्यामध्ये देवशयनीशी येतो. मग आता याच्यामध्ये देवशयनी एकादशीला प्रामुख्याने काय होतं, तर मनुष्याने काय करावं, तर व्रतस्थ असावं. बरोबर. कुठल्या तरी संसारिक मनुष्याने कुठल्या तरी व्रतामध्ये राहावं, नियमांचं पालन करावं. मग अनेक प्रकारचे नियम सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मनुष्यांनी व्रतस्थ राहावं. मग कसं व्रतस्थ राहावं, तर मनुष्याला उपवास सांगितलेला आहे. आपल्याला या एकादशीमध्ये निर्जला सुद्धा एकादशी येते. एकादशीचं नाव निर्जला एकादशी आहे. निर्जला म्हणजे त्या दिवशी पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाही. मनुष्य एवढं राहू शकतो का हल्लीच्या याच्यामध्ये, तर जे व्रतस्थ लोक आहेत ते राहू शकतात. पण मनुष्याला ही संकल्पनाच काही वेळेला सहन होत नाही की पाणीच प्यायचं नाही दिवसभर. बरोबर. मग त्याच्याकडनं हे सगळ्या शक्य होत नाही बऱ्याच गोष्टी. म्हणून मग त्याला आषाढीचं विशेष महत्व आहे की त्याने आषाढी नक्की करावी. आषाढामध्ये सुद्धा 2 एकादशा येतात. एक आपली आषाढी एकादशी आणि मग कृष्ण पक्षातली एकादशी. या दोन्ही एकादशा मनुष्याने कराव्या. खरं तर सर्व एकादशा कराव्या. या नसतील शक्यता निदान ह्या 2 तरी कराव्या. आणि 2 कार्तिकी एकादशी. मग इथून काय होतं, आषाढी एकादशीपासून विशेषतः चातुर्मासाला सुरुवात होते. येस. आणि त्या प्रश्नाकडे मी लवकरच येणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मला प्रश्न पडलेला आहे की सांगेल तो प्रश्न कुठला आहे, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत रहा आपलं नाशिक. या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होते, त्याचा धर्म जागा होतो. विठ्ठल हा लोकदेव आहे. त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असेल. काय सुंदर. नमस्कार, वेलकम बॅक. तुम्ही बघताय आपलं नाशिक. आषाढी एकादशी स्पेशल आज आपण गप्पा मारतो आहे पंडित मंदार देव यांच्याशी. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. चातुर्मासाकडे आपण वळणारच आहोत, पण तत्पूर्वी मला एक विचारायचं आहे की देवशयनी आषाढी एकादशीचं महत्त्व तुम्ही सांगितलं. आणि देवशयनी म्हणजे विष्णू शयन करतात तो हा दिवस आहे. पण आज विठोबाला खूप मानतात. सो विष्णू आणि विठोबा या दोघांचं कनेक्शन मला कळलं नाही आहे की आपण आज आषाढी एकादशी विठोबासाठी सेलिब्रेट करतो आहे, पण मग याच्यामध्ये महत्त्व विष्णूला आहे. मग या दोघांचं म्हणजे मला कळलं नाही आहे. विष्णूची अनेक रूपं आहेत. त्याच्यामध्ये आता आपण महाराष्ट्रामध्ये विठोबा हे एक त्याचं रूप आहे. अच्छा, म्हणजे विष्णूचं रूप एक विठोबा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जगन्नाथ आहे. आता जगन्नाथाची यात्रेबद्दल आपण ऐकतो नेहमी. तिकडे ओडिसामध्ये जगन्नाथाचं हे आहे. बालाजी हे सुद्धा विष्णूचंच एक रूप आहे. तर ही सर्व विष्णूची अनेक नानाविध रूपं आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आपला जो संप्रदाय आहे हा विठोबाला मानणारा, म्हणजे विष्णूचं जे रूप आहे विठोबा, विठ्ठल, पांडुरंग,
त्याची सुद्धा अनेक नावं आहेत. त्याला विशेषत्वाने मानणारा हा सर्व वर्ग आहे. तसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जी विष्णूची जी हे आहेत, जसं आपण बालाजीचं ऐकलं, जगन्नाथाचं, ही सर्व विष्णूंचीच एक प्रकारे रूपं आहेत. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून मग विठोबाला महत्व आहे, कारण की ते विष्णूचंच एक रूप आहे. आता आषाढीला आपण या सर्व ज्या वारी तिथे जाऊन पोहोचतात, आपण बघतो की साधारणतः सामान्य माणसाला आज तुम्ही बघायला गेलात तर सकाळी आपण वॉकला जातो, तो सुद्धा जाणं होत नाही बऱ्याच जणांकडनं, किंवा आरोग्यासाठी डॉक्टरने आपल्याला चालायला सांगितलेलं असतं, ते सुद्धा आपल्याकडनं चाललं जात नाही. पण आज तुम्ही बघा 400-400, 500-500 किलोमीटर बाहेर प्रचंड पाऊस असतो, वर्षा ऋतू चालू आहे, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, आणि याच्यामध्ये अनवाणी सुद्धा काही लोक वारीला जातात पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचं. बरं, तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांना 12-12, 15-15, 20-20 तास उभं राहावं लागतं दर्शनाला. अनेक वारकरी कळसाचं दर्शन घेऊन परत येतात. तर ही भक्ती, हा भक्ती मार्ग आहे. इतर वेळेला आपल्याला ही कल्पना करणं सुद्धा अवघड होतं की कसं तो वारकरी, पण त्या विठ्ठलावरती, त्या महाविष्णूवरती, त्या हे संसार चक्र जो चालवतो आहे त्याच्यावरती हे प्रेम आहे, ही भक्ती आहे की नाही, माझा पालन करणारा तो आहे, आणि तोच ताकद देत असावा, तोच ताकद देत असतो. त्याच्यामुळे हे सर्व सहन तो मनुष्य करतो वारकरी. आणि त्या ठिकाणी विशेषतः वारी करणं म्हणजे वारी हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय होऊ शकेल. खरंय खरंय. तर हा वारकरी तिथे जातो आणि अनन्यसाधारण हा भक्ती मार्ग, सगळ्यात नवविधा जी भक्ती आहे त्या नवविधा भक्तीमध्येच ही वारी म्हणजे चालत एखाद्या ठिकाणी चालत जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणं. आता आपण नर्मदा परिक्रमेचं ऐकतो, त्याच्यानंतर आपण कैलास मानसी परिक्रमा आहे. तर या सगळ्या भक्ती मार्गातलाच हा सगळा विषय आहे की चालत तुम्ही त्या ठिकाणी जाणं, देवाच्या चरणी तिथे लीन होणं, पांडुरंगाच्या चरणी लीन होणं, हा सर्व भक्ती मार्ग सांगितलेला आहे. आणि नम्र भाव, तुम्ही बघता सगळेजण एकमेकांना माऊली या नावाने हाक मारतात, लहान असो मोठा असो, प्रत्येकजण प्रत्येकाला माऊली. म्हणजे या नवविधा भक्तीमध्येच ती नम्रता येते, त्याच्यानंतर तुमचं दया येते. ह्या सर्व त्या भक्ती मार्गातला हा सर्व प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. पण मग ही एकादशी चातुर्मासातच येते का? हो, ही एकादशी चातुर्मासात येते. म्हणजे काय की मग आपण बोललो की व्रत, जप, नियम, तप, स्वाध्याय, क्रतू, दया, दम आणि दान, हे सर्व व्रतांचे प्रकार सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये मनुष्याने कसं असावं, तर व्रतस्थ राहावं. बरोबर. मनुष्याने नेहमी कुठल्या ना कुठल्या आपल्या इष्टदेवतेचा, कुलदेवतेचा जप करणारा असावं. व्रत, जप, दान देण्याची मनुष्याने हे ठेवावी नेहमी. व्रत, जप, दान नियमात त्याने असावं. तर म्हणून चातुर्मास, तर चातुर्मास म्हणजे काय, 4 महिने. मग 4 महिने म्हणजे काय, तर आषाढी एकादशी हा चातुर्मासातला पहिला दिवस आहे. बरोबर. मग अनेक लोक आजच्या या नवमीला, दशमीला प्रायश्चित्त करतात. प्रायश्चित्त नावाचा विधी आहे. मग जसा आपला विषय झाला की अगोदर एखाद्या मनुष्याकडनं काही कुकर्म घडलं असेल किंवा शास्त्रविरोधी कर्म घडलं असेल तर त्याकरता प्रायश्चित्त घेतलं जातं. प्रायश्चित्त करून आजचा उपवास केला जातो आणि आजचा उपवास म्हणजे आषाढीचा उपवास करून पुढे 4 महिने काही जण उपवास करतात. 4 महिन्याचा उपवास करणारे सुद्धा हे आहेत आणि 4 महिन्यांचा उपवास सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये नक्त आणि भुक्त अशी पण व्रत सांगितलेली, म्हणजे 1 वेळा जेवण करायचं आणि 1 वेळेला उपवास करायचा, असं 4 महिने सांगितलेलं आहे. फक्त फलाहार 4 महिने करता येऊ शकतो. फक्त दूध 4 महिने घेता येऊ शकतं. अशी व्रतांची अनेक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला 4 महिन्यांमध्ये सांगितलेले. देवदर्शनाचं व्रत आहे, रोज नित्य नियमाने 4 महिने आषाढीपासून तर कार्तिकी, आता पुढे आपण कार्तिकी कडे येणार आहोत. तर रोज 4 महिने एका देवतेचं दर्शन घ्यायचं. नित्य अभिषेक आहे की रोज मी या देवतेला नित्य अभिषेक करेन. असे व्रताचे अनेक प्रकार या चातुर्मासामध्ये सांगितलेले आहे. तर या चातुर्मासामधला मुख्य दिवस म्हणजे आषाढी, म्हणजे जिथून चातुर्मासाला आरंभ होतो. नेहमी आपण जो पहिला दिवस आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. मग पुढे जी येते ती कार्तिकी एकादशी. आपण हिला आषाढ महिन्यामध्ये येते म्हणून आषाढी म्हणतो आणि कार्तिक महिन्यामध्ये ती येते म्हणून तिला कार्तिकी म्हणतो. वास्तविक तिचं जे नाव आहे ते ज्या वेळेला 4 महिन्यांनी चातुर्मास संपतो तर त्याचं नाव आहे प्रबोधिनी एकादशी.
बरोबर. हा. प्रबोधिनी एकादशी म्हणजे त्यावेळेला चातुर्मास संपतो. आपली प्रबोधिनी झाली की दुसरा जो दिवस असतो द्वादशीचा, त्या द्वादशीला आपण उपवास सोडतो आणि एकादशीचा उपवास द्वादशीला सोडून मग तिथे चातुर्मास व्रत जे आपण 4 महिने जे व्रत केलेले, मग आपल्याला सांगितलं व्रत, जप, नियम, तपास, स्वाध्याय, या व्रताची 4 महिने सलग करत असलेल्या व्रताची या ठिकाणी सांगता गेले, समाप्ती होते. सांगता, त्याला पारणा वगैरे अशा अनेक शब्द आहेत. त्याचं पारण करणं किंवा व्रताची समाप्ती करणं, हा प्रबोध उत्सव म्हणून त्याला प्रबोधिनी एकादशी असं आषाढ्यात कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी या व्रताची समाप्ती होते. आषाढीपासून सुरू झालेलं व्रत हे कार्तिकी एकादशीला प्रबोधिनीला संपतं. मग तिथे काय सुरू होतं, तर हा जो 5 दिवसांचा कालावधी आहे याला आपण देवदिवाळी असं पण म्हणतो. आणि याच्यामध्ये तुलसी विवाह विशेषत्वाने केला जातो. बरोबर. आषाढी कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा, हा जो 5 दिवसांचा कालावधी आहे याला प्रबोध उत्सव असं म्हटलं जातं. आणि तिथे सुरुवातीला एकादशी असते, तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आणि इथे हा प्रबोध उत्सवाची पौर्णिमेला सांगता होते. असं हे 4 महिने चालणारं चातुर्मास व्रत जे आहे त्याची आषाढीला प्रामुख्याने म्हणजे आषाढीला सुरुवात त्याची या ठिकाणी होत असते. क्या बात आहे. किती छान गोष्टी आहेत नाही का या. सगळ्यांना ना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. सो आषाढी एकादशीची काही कथा आहे का, आपण ते विचारूयात. पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत राहा आपलं नाशिक. या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होते, त्याचा धर्म जागा होतो. विठ्ठल हा लोकदेव आहे. त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असेल. काय सुंदर. नमस्कार, मी रुचा. आषाढी एकादशी स्पेशल शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपलं नाशिक तुम्ही बघता आहात आणि आज आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत पंडित मंदार देव. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारलं होतं की आषाढी एकादशीची एखादी कथा असेल तर ती आम्हाला सांगा. कथा जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक एकादशीचं जे नाव आहे त्याच्यावरून एक कथा आहे. अच्छा. तर आषाढी जिला आपण देवशयनी म्हणतो, त्याच्यामध्ये भीमाला एकदा प्रश्न पडला की आपल्याला पण एकादशी करायला पाहिजे. तर मग भीमाला तर खूप खायला लागायचं. तर मग त्याला प्रश्न पडला की मग आपण हा उपवास कसा करू शकतो. बरोबर. तर मग तो चिंताक्रांत झाला आणि त्यांनी आता कोणाला विचारावं. तर वेदव्यास, त्यांना सर्व ज्ञान त्यांच्याकडे आहे, त्यांनी व्यासांना प्रश्न केला. म्हणे की हा मी कसा उपवास करू, माझ्याकडनं तर काही होणार नाही. हे एवढं सर्व एकादशी करणं वगैरे, 24 एकादशी वर्षभरात आहे, त्या कशा करायच्या. आणि मग त्यांनी सांगितलं की ज्येष्ठामधली जी येते, ज्येष्ठ महिन्यातली, तिला निर्जला एकादशी असं म्हणतात. म्हणजे जसा आपण मगा विषय झाला की त्या दिवशी आपण निर्जला, त्या दिवशी जलपान पण आपण करत नाही. बरोबर. तर त्या एकादशीचा उपवास तू कर. जर त्या एकादशीचा उपवास तू जर व्यवस्थित केलास तर तुला वर्षभरातल्या सर्व एकादशींचं जे पुण्य आहे उपवास करण्याचं ते प्राप्त होईल. अच्छा. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय असतो. तर त्यांनी हा उपाय दिला भीमाला की तू ज्येष्ठातली ही एक निर्जला कर. ती जर तू केली तर तुला वर्षभरातल्या सर्व एकादशींचं फल प्राप्त होईल. याचबरोबर अजून असं एक सांगितलेलं आहे की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडका जो कृष्ण आहे, गोपालकृष्ण, या गोपालकृष्णाची आपल्याला कृष्णाष्टमी आपण जी करतो, जन्माष्टमी पण आपण त्याला म्हणतो, श्रावण कृष्ण अष्टमी. तर ह्या दिवसाचा जरी आपण उपवास केला, हा उपवास पण एकादशी सारखा असतो. म्हणजे दोन्ही, सकाळी पण उपवास, संध्याकाळी पण उपवास, आणि त्याची सांगता दुसऱ्या दिवशी ही होत असते. तर त्या गोकुळाष्टमीचा जरी आपण उपवास केला विधिवत, तरी सुद्धा आपल्याला सर्व एकादशींचं फल प्राप्त होतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. असं हे अनन्यसाधारण महत्व आहे. याच्याबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की भविष्योत्तर पुराणामध्ये अशी एक कहाणी आलेली, कथा आलेली आहे की
की कृष्णाने युधिष्ठिराला या देवशयनीचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ब्रह्मदेवाने नारदाला ह्या एकादशीचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे. देवशयनी ज्याला आपण आषाढी सोप्या भाषेत म्हणतो. एकदा असं झालं की धर्मनिष्ठ राजाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता. 3 वर्ष दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी. बापरे. आणि या दुष्काळावरती जे काय उपाय असतात ते उपाय यांना सापडत नव्हते. त्यावेळेला यांना अंगिरस ऋषींनी असं सांगितलं की तुम्ही विधिवत आषाढी म्हणजे ज्याला आपण देवशयनी म्हणतो त्या देवशयनीचा विधिवत उपास तुम्ही करा, सर्वांनी करा. मग त्यावेळेला हे भगवान विष्णूंना शरण गेले आणि यांनी हा देवशयनीचा आषाढीचा उपवास केला आणि त्या राज्यामध्ये त्यावेळेला विष्णूंच्या कृपेने पाऊस भरपूर झाला. आणि तेव्हापासून पण ही आषाढी करण्याची जी काय हे आहे ही सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये मुळामध्ये याच्यामध्ये खरं असं सांगितलेलं आहे की हा जो उपवास आहे म्हणजे तुम्हाला असं ऐकायला थोडं किंवा करायला अवघड वाटेल जे मी सांगतोय ते. तर बरेच लोक काय करतात की दुसऱ्या दिवशी उपवास तर आज रात्री उशिरा भरपूर जेवण करून घ्यायचं अशी पण एक हे असते. पण तसं न करता दशमी जी तिथी आहे त्या दशमीला रात्री पण उपोषण करावं. म्हणजे फलाहार वगैरे घ्यावा. खरं तर पूर्ण उपोषण सांगितलेलं आहे पण आपण ते शक्य होत नाही, आपल्याला ती सवय नसते म्हणून मग फलाहार वगैरे किंवा दुग्धपान वगैरे करावं. म्हणजे दशमीला रात्री, एकादशीला सकाळचा उपवास, एकादशीला संध्याकाळचा उपवास आणि द्वादशीला त्याची सांगता करावी. हा पूर्ण उपवास एकादशीचा होतो असं सांगितलेलं आहे. मी आता तोच तुम्हाला प्रश्न विचारणार होते की आषाढी एकादशीचा जो उपवास असतो तो सोडतात का दुसऱ्या दिवशी सोडतात? दुसऱ्या दिवशी. म्हणजे सकाळी पण फलाहार तुम्ही घेऊ शकता, दुपारी संध्याकाळी. दुपारी खरं नाहीच, 2 वेळेला सकाळ संध्याकाळ फलाहार करावा. कमीत कमी त्या दिवशी पदार्थ खावे. आणि दुसऱ्या दिवशी तुमचं स्नान संध्यादी सर्व कर्म झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर माध्यान्नाला तुम्ही तीर्थप्राशन करून हा उपवासाची सांगता करावी असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो आषाढ एकादशी एक आहे पण तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहेत आणि कितीतरी गोष्टी या आषाढी एकादशीच्या मागे लपलेल्या आहेत. आजकाल आपण खूप धावपळीच्या युगात असतो आणि तरीही आपण आषाढी एकादशी करतो. पण मला असं वाटतं की आयुर्वेदावर बोलू काही मध्ये सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे की उपवासाचं महत्त्व काय, उपवास खरा कसा करावा. सो एकादशी दुप्पट खाशी ही म्हण यावर्षी तरी आपण थोडीशी बाजूला ठेवूयात आणि जरा चांगल्या पद्धतीनं आषाढी एकादशी सेलिब्रेट करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे 2च वेळ आपल्याला खायचं आहे. दशमीच्या दिवशी छानपैकी तुम्हाला फलाहार करायचा आहे पॉसिबल झाला तर, आणि पापक्षालन होणार आहे. म्हणजे आपण जे काही वाईट कृत्य करतो, एखाद्याला दुःख होतो, सो या सगळ्या गोष्टींचं तुम्ही प्रायश्चित्त उद्याच्या दिवशी घेऊ शकणार आहात, आजच्या दिवशी घेऊ शकणार आहात. सो यावेळची ही आषाढी एकादशी तुम्हाला सगळ्यांना खूप छान साजरी करता यावी, खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करता यावी या शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि गुरुजी, तुम्ही आज इथे आलात आणि इतकं सुंदर आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. सो पुनश्च एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विठुराया सतत आपल्यासोबत आहेच, पण त्याची खरी भक्ती करायची असेल तर या काही बेसिक गोष्टी आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. सो त्या आपण पाळूयात आणि बघूयात की ही आषाढी एकादशी नेहमीच्या उपवासांपेक्षा कशी वेगळी जाते. पुढे अशाच काही वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक. मी रुचा तुमची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.